नमस्कार मित्रांनो, सिल्लोड येथील नॅशनल हॉस्पिटल जे भोकरदन नाक्यावर आहे तिथं अब्दुल सत्तार यांचे मागच्या 10 वर्षापासून म्हणजे हॉस्पिटल तर आत्ता सुरू झालं 2 वर्षापासून, पण आता तिथं त्यांच्याकडे जेवढे सिल्लोडमध्ये आपण ॲम्ब्युलन्सच्या गाड्या पाहिल्या आहेत त्या गाड्यावर नामदार अब्दुल सत्तार यांच्यातर्फे असं लिहिलेलं होतं आणि त्या गाड्यांवर स्वतः अब्दुल सत्तार यांचे मोठे फोटो होते आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचेसुद्धा फोटो लावलेले होते। आता नुकताच मी पाहिलं तिथं की सर्वच्या सर्व ॲम्ब्युलन्सवर त्यांचं नाव मिटवलं गेलं, त्यांचे फोटो काढण्यात आले आणि सर्व ॲम्ब्युलन्सला त्यांनी कलर लावलेले आहे, म्हणजे पांढरे कलर लावलेले आहे। आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांचा मुलगा या दोघांनी मिळून प्रगती शिक्षण संस्थामध्ये आपल्या आमदार निधीमधून 2 ॲम्ब्युलन्स त्यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे। या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरचे सुभाष झांबड आणि पुणेचे रणपिसे आमदारांचा मृत्यू झालेला आहे आणि सुभाष झांबड हे आता जेलमध्ये आहेत। या दोघांनीसुद्धा 3 ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत। 2014 आणि 2018मध्ये असे एकूण 5 ॲम्ब्युलन्स नॅशनल हॉस्पिटल आणि प्रगती शिक्षण संस्था यांना आमदार निधीमधून देण्यात आले होते। असं देता येत नाही। आमदार निधीमधून खाजगी संस्थांना ॲम्ब्युलन्स देण्याची तरतूद नाही, असं मला मंत्रालय नियोजन विभाग यांच्याकडून मला माहितीच्या अधिकारमध्ये पत्र प्राप्त झाले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून मला अब्दुल सत्तार यांना विचारायचं आहे की तुम्ही तुमचे जे काळे कारनामे आहेत, तुम्ही जो भ्रष्टाचार केलेला आहे आणि तुम्ही जो लोकांची आणि शासनाची फसवणूक केली आहे, ते तुमच्या ॲम्ब्युलन्सचे कलर मिटून किंवा त्याच्यावर नावं मिटून त्याच्याने तुमचे जे गुन्हा तुम्ही केलेला आहे, जो अपराध केला आहे, ते मिटणार नाही। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। जिल्हा अधिकारी कार्यालयामधले कागदपत्र, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयातील कागदपत्र आणि नियोजन विभाग मंत्रालय यांच्याकडील कागदपत्र सगळे माझ्याकडे पुरावे आहेत। तुम्ही सगळे फाईल गायब जरी केले तर मला काही फरक पडणार नाही। तुम्ही मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक ॲम्ब्युलन्स घेऊन तुम्ही मोफत सेवा देणार होते, त्याचा इंधन खर्च तुम्ही करणार होते आणि इकडे रुग्णालयाकडून तुम्ही पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे। हा अपराध कोणी जरी तुम्हाला माफ केला करत असतील तरी ते चालेल, पण आम्ही माफ करणार नाही। कारण जिथं रुग्णालयांचा जीवांचा प्रश्न आहे, त्यांचा स्वास्थ्याचा प्रश्न आहे, तिथं तुम्ही शासनाकडून जो निधी घेतला आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे गैरउपयोग केला आहे आणि या लोकांच्या भोळ्या जनतेच्या लोकांचा विश्वासावर तुम्ही तडा दिलेला आहे। आता तुम्ही एवढा मोठा हॉस्पिटल उभं करताय तर तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये पैसे खातायत, तर या हॉस्पिटलमध्ये किती पैसे खाणार आणि काय सेवा देणार तुम्ही? तुमच्याकडून जनसेवा करणं होणार आहे ही अपेक्षा करणं सिल्लोडच्या जनतेचं फार मोठं भ्रम आहे आणि या ॲम्ब्युलन्सच्या घोटाळ्यामुळे त्यांचा भ्रम तुटलाही असेल। या प्रकरणामध्ये सिल्लोड पोलीस स्टेशनमध्ये मी FIR दाखल करण्यासाठी तक्रार दिला होता। इथलचे आपले पोलीस निरीक्षक उदार साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहे। सर्व साक्षांकित कागदपत्रांचे पुरावे असताना आणि नियोजन विभाग मंत्रालय यांचे पत्र असताना की खाजगी शिक्षण संस्थांना ॲम्ब्युलन्स देता येत नाही आणि एकीकडे अब्दुल सत्तार यांचा स्वतःचा प्रगती शिक्षण संस्था ज्याच्यामध्ये ते सदस्य आहेत आणि त्यांची पत्नी जी आहे ती सचिव आहे आणि स्वतः त्यांचा मुलगा समीर हा अध्यक्ष आहे। एवढे सर्व पक्के पुरावे दिल्यानंतरही उदार साहेब गुन्हे दाखल करत नाही। एकीकडे सिल्लोडचे जनतेवर छोट्या गोष्टीवर त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करून टाकतात आणि आज एवढे मोठे पुरावे दिल्यावर सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल करत नाही। साहजिक आहे आणि आम्ही समजू शकतो की नक्कीच तुमचं काहीतरी तुमच्यावर त्यांनी उपकार केले असतील, त्या उपकाराची परतफेड म्हणून तुम्ही आज त्यांना गुन्हा दाखल करण्यापासून
तुम्ही टाळत आहात हे आम्ही समजू शकतो. ठीक आहे, ह्याच्यापुढे मी जाऊन SP साहेबांना, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभाग यांच्याकडे मी तक्रार केली आहे. त्यांच्याकडे तक्रार देऊनही त्यांना आत्तापर्यंत मी 2 भेटी दिल्या आहेत. तरीसुद्धा ते सुपरिटेंडंट ऑफ पोलीस आणि अप्पर पोलीस अधीक्षक हे सुद्धा गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. मी त्यांना विनंती केली होती की याच्यामध्ये सर्व पुरावे स्पष्ट आहेत, साक्षांकित पुरावे आहेत आणि तुम्हाला काहीच जास्त विचार करायचा नाही, किमान प्रिलिमिनरी इन्क्वायरी तरी तुम्ही करायला पाहिजे. त्यांनी ते सुद्धा करण्यासाठी टाळाटाळ केलं आहे. आता या असंही असू शकते, जसं उदार साहेब आहेत तसेच SP साहेबांना पण काहीतरी उपकार केले असतील अब्दुल सत्तारनी, म्हणून ते सुद्धा या विषयावर काहीच कारवाई करताना दिसत नाही. ठीक आहे, आता मी त्यांना शेवटचं पत्र दिलं आहे. दिनांक 10 सप्टेंबर 2025पर्यंत जर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांनी जर कारवाई केली नाही, गुन्हे दाखल केले नाही, तर संविधानाने मला अधिकार दिला आहे की मी पुढच्या स्टेपला सिल्लोड न्यायालयामध्ये 156(3) जुना CRPC आणि नवीन BNSS 175(3) अंतर्गत मी इथं केस फाईल करणार आहे. संविधानाने आपल्याला आपल्या केसमध्ये स्वतः केस लढण्यासाठी आपल्याला पर्याय दिलेला आहे. म्हणून या केसमध्ये मी स्वतः पार्टी इन पर्सनमध्ये केस दाखल करत आहे आणि लवकरच मी याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश घेणार आहे. काहीही झाले तरी मी या प्रकरणाला लवकरात लवकर न्याय कसं मिळेल ह्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.